मागच्या जन्माचा विषय मनात आला की डोक्यात शेकडो प्रश्न फिरू लागतात. कारण हा विषयच तसा आहे. सनातन धर्मानुसार मनुष्य अनेक जन्म घेतो, कर्म करतो आणि पुन्हा नवीन जन्म घेऊन आयुष्याची नवीन सुरुवात करतो. पण आपण सगळ्यांना एक म्हण तर माहिती आहे, जोड्या वरूनच बनून येतात. पण हे खरं आहे का? बघूया. शिव-पार्वती, प्रेम आणि पूर्वजन्माचे एक सुंदरसे उदाहरण. हिंदू धर्मशास्त्रामध्ये पती-पत्नीच्या प्रेमाचे आणि पूर्वजन्मातील संबंधांचे सर्वात मोठे उदाहरण भगवान शिव आणि माता पार्वती यांचे दिले जाते. भगवान शिवांनी सतीच्या रूपात आपली प्रिय पत्नी गमावली. सतीने वडिलांच्या अपमानामुळे आपला देह त्याग केला आणि नंतर शिव त्यांच्याशिवाय एकही क्षण राहू शकले नाही. त्यानंतर पार्वती म्हणून त्यांनी पुन्हा जन्म घेतला आणि त्यांनी शिवांना पती म्हणून प्राप्त केले. हेच दाखवते की काही नाती ही जन्माजन्मीची असतात आणि ते तोडणे शक्य नसते. विवाह हा फक्त एक करार नाही, तर आत्म्याचं पवित्र बंधन आहे. हिंदू धर्मानुसार पती-पत्नीचा संबंध केवळ एकत्र राहण्याचा करार नाही. अग्निसाक्षीने घेतलेले ते 7 फेरे आहेत. 2 शरीर, 2 मन आणि 2 आत्म्याचं अखंड पवित्र बंधन असते. ह्या बंधनात विश्वास, प्रेम, जबाबदारी, संस्कार यांचे मोठे स्थान आहे. शारीरिक संबंधांचे महत्त्व. ग्रंथानुसार पती-पत्नीचे शारीरिक संबंध ही फक्त इच्छा पूर्ण करण्याची एक गोष्ट नसून विश्वास वाढवणारा, प्रेम दृढ करणारा आणि संततीच्या भवितव्याशी जोडलेला एक पवित्र पूर्वजन्मातील प्रेमाचा भाव हा का जगतो. कधीकधी आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे बघून अचानक आकर्षण, ओळख आणि विशेष जिव्हाळा वाटतो. पण कधी कोणाबद्दल कारण नसतानाही खूप राग येतो, तिरस्कार, बेचैनी निर्माण होते. धर्मशास्त्र सांगतात हे फक्त अनेक जन्माच्या स्मृतीचे अंशच असतात, जे आपल्याला स्पष्ट लक्षात येत नाही पण मनात खोलवर असतात. काही लोकांना पाहताच आपल्याला खूप चिडचिड निर्माण होते, तर काही लोकांना बघताच हा कुठेतरी ओळखीचा वाटतो. कारण याचाच अर्थ असा आहे की पूर्वजन्मातील काही नाते, काही बंधनं किंवा काही अपूर्ण कर्म असतात. संचित कर्माचा प्रभाव. आपली मनस्थिती, आकर्षण, द्वेष, प्रेम हे सर्व संचित कर्मावर अवलंबून असतो. पूर्वजन्मात ज्यांच्याशी अतूट नातं असतं ते लोक ह्या जन्मात भेटले की मन एकदम त्यांच्याशी जोडून जातं. त्यामुळे काही नाती पहिल्या भेटीत खूप खोल आणि भावनिक वाटू लागतात. ज्योतिष आणि विवाह. ज्योतिषशास्त्रातही सांगितले जाते की पती-पत्नीचे नाते, त्यांच्यातील समज आणि भावनिक जुळवाजुळवी ही सर्व ग्रह आणि कर्मचक्र ह्यावर अवलंबून असते. आज अनेक नाते तुटण्यामागचं एकच मोठं कारण आहे की पूर्वीसारखे मनापासून नात्याचं जतन न करणे. हिंदू धर्मात पती-पत्नी म्हणजेच एकमेकांची जबाबदारी, प्रेम, समर्पण, आयुष्यभराच्या सहवासाचे साथीदार असतात. तर तुमचं काय मत आहे? तुम्हाला असं कधी वाटलंय की तुमचा जोडीदार हा तुमच्या पूर्वजन्मातील साथीदार असावा? किंवा एखाद्या व्यक्तीकडे तुम्हाला पाहून वाटते की हा अचानक ओळखीचा किंवा आपल्या जवळचा वाटतोय? जर असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.